जागतिकीकरण मराठी निबंध. आपण ज्या काळात जगत आहोत तो काळ जागतिकीकरणाचा काळ म्हणून ओळखला जातो. अर्थशास्त्रापासून तंत्रज्ञानापर्यंत, संस्कृतीपासून समाजापर्यंत, जगण्याच्या पद्धतीपासून विचारसरणीपर्यंत सर्व क्षेत्रावर जागतिकीकरणाचे एक कोरड पडली आहे. थोडक्यात जगाची खूप मोठी वस्ती एका छोट्याशा गावात रूपांतरित झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. ही प्रक्रिया केवळ आर्थिक नसून सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि राजकीय अशा सर्वच पैलूंना स्पर्श करणारी आहे. जागतिकीकरण म्हणजे निव्वळ देशांतर्गत सीमारेषा संपुष्टात येणे नसून ते एक असे बलवान तत्व आहे ज्याने आधुनिक जगाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. जागतिकीकरणाची व्याख्या आणि स्वरूप साध्या शब्दात सांगायचे झाले तर जागतिकीकरण म्हणजे जगातील विविध देश, समाज आणि अर्थव्यवस्था यांच्यातील परस्पर अवलंबित्व आणि एकत्रितकरण वाढवण्याची प्रक्रिया होय. यामुळे माहिती, मालमत्ता, सेवा, तंत्रज्ञान आणि लोक यांच्या देशांतर्गत हालचाली सुलभ आणि वेगवान झाल्या आहेत. जागतिकीकरणाचे मुख्यत्व 4 प्रमुख पैलू आहेत. आर्थिक जागतिकीकरण हा त्याचा सर्वात प्रबळ पैलू आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, पुंजी प्रवाह, परकीय गुंतवणूक, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार आणि जागतिक बाजारपेठेचे एकत्रीकरण यांचा समावेश होतो. जागतिक व्यापार संघटना सारख्या संस्था या प्रक्रियेला चालना देतात. सांस्कृतिक जागतिकीकरण हॉलिवूड चित्रपट, KFC, मॅकडोनाल्ड्स, पाश्चात्य पोशाख, इंटरनेट, सोशल मीडिया यामुळे जगभरात एक प्रकारची वैश्विक संस्कृती निर्माण होत आहे. विविध संस्कृतीमधील देवाणघेवाण वाढली आहे, ज्यामुळे काही ठिकाणी स्थानिक संस्कृतीवर होणारा परिणाम हे एक वादाचे विषय ठरले आहे. इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि दूरसंचार तंत्रज्ञानामुळे जग खरोखरच एक ग्लोबल विलेजमध्ये रूपांतरित झाले आहे. माहितीचा प्रवाह अत्यंत वेगाने आणि सहजतेने होऊ शकतो. दूरस्थपणे काम करणे, ऑनलाईन शिक्षण घेणे आणि जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संवाद साधणे हे सर्व सहज शक्य झाले आहे. जागतिकीकरणामुळे देशाची राजकीय स्वायत्तता कमी झाली आहे असे मानले जाते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, संयुक्त राष्ट्रसंघ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना महत्त्व वाढले आहे. जागतिकीकरण संस्थांना महत्त्व वाढले आहे. जागतिक समस्या जसे की पर्यावरणीय बदल, दहशतवाद यावर मिळून उपाययोजना शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिकीकरणाचे फायदे. जागतिकीकरणाने जगाला अनेक प्रकारे लाभान्वित केले आहे. विकसनशील देशांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळाल्यामुळे त्यांच्या वस्तूंचा निर्यातीत विस्तार झाला आहे. परकीय गुंतवणूक वाढली आहे, ज्यामुळे नोकऱ्यांची निर्मिती, पगारवाढ आणि आर्थिक विकासाला गती मिळाली आहे. भारतासारख्या देशात IT आणि BPO क्षेत्राचा झपाट्याने विस्तार हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. ग्राहकांना आता फक्त देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादित केलेल्या विविध वस्तू आणि सेवांची निवड करता येते. स्पर्धा वाढल्यामुळे दर्जा सुधारला आहे आणि किंमत कमी झाल्या आहे. विकसनशील देशांमधील तंत्रज्ञान आणि संशोधन विकसनशील देशांपर्यंत सहज पोहोचू शकते. यामुळे औद्योगिकरण आणि आधुनिकीकरणाला गती मिळते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहे. लोकांना दुसऱ्या देशांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. विविध देशांची कला, सिनेमे, साहित्य, खाद्यपदार्थ आणि परंपरा यांचा परिचय होऊन लोकांमध्ये जागतिक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. विविधतेमध्ये एकता जोपासण्यास मदत झाली आहे. जागतिकीकरणाचे तोटे आणि आव्हाने. जरी जागतिकीकरणाचे अनेक फायदे दिले असले तरी त्याचे काही गंभीर नकारात्मक परिणाम झाले आहेत. जागतिकीकरणाचे फायदे सर्वांना समान प्रमाणात मिळाले नाहीत. श्रीमंत आणि गरीब यामधील तफावत वाढली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही असमानता दिसून येते. शक्तिशाली देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दुर्लभ देशांवर आर्थिक प्रभुत्व वाढले आहे. छोट्या आणि मध्यम उद्योगांना मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण जाते. त्यामुळे अनेक पारंपरिक उद्योग बंद पडले आहेत किंवा संकटात आहेत. पाश्चात्य संस्कृतीचा जोरकस प्रभावामुळे आणि स्थानिक भाषा, कला, परंपरा आणि तत्वे हद्दपार होत आहेत. जागतिक एकसंध संस्कृतीच्या नावाखाली स्थानिक विविधतेचा नाश होण्याचा धोका निर्माण झाला आहे. औद्योगिकरण आणि उत्पादनात झपाट्याने वाढ झाल्यामुळे नैसर्गिक स्रोतांचा अमर्याद दोहर केला जात आहे. प्रदूषण, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यासारख्या समस्या वाढल्या आहेत. बाजारपेठेतील चढ उतार आता फक्त स्थानिक न राहता जागतिक होतात. एका देशातील आर्थिक मंदीचा परिणाम जगभरातील रोजगारावर होतो. ऑटोमेशनमुळे ही नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतावरील परिणाम. भारताने 1991 मध्ये आर्थिक सुधारणांद्वारे जागतिकीकरणाकडे पाऊल टाकले. याचे भारतावर मिश्रित परिणाम झाले आहे. सकारात्मक परिणाम. IT, दूरसंचार, दळणवळण, ऑटोमोबाईल सारख्या क्षेत्रांमध्ये भारत जागतिक महत्वाचा खेळाडू झाला आहे. मध्यमवर्गीयांचे राहणीमान सुधारले आहे. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची आणि तंत्रज्ञानाचा अधिक चांगला प्रवेश मिळाला आहे. नकारात्मक परिणाम. शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. लहान उद्योग
धन्य संकटात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील असमानता तसेच सामाजिक असमानता वाढली आहे. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढल्यामुळे तरुण पिढीमध्ये पारंपरिक मूल्ये कमी होताना दिसतात. जागतिकीकरण ही एक परिहार्य आणि बलवान प्रक्रिया आहे. ती एक अशी शक्ती आहे तिच्याकडे जग बदलण्याची क्षमता आहे. ती स्वतःमध्ये चांगली किंवा वाईट नसून तिचा उपयोग कसा केला जातो यावर तिचे स्वरूप अवलंबून आहे. जागतिकीकरणाने आणलेल्या संधी आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशांनी आणि जागतिक समुदायांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. या प्रक्रियेपासून होणारे फायदे समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि स्थानिक संस्कृती ओळखीचे संवर्धन करणे हे खरे आव्हान आहे. जागतिकीकरण हे केवळ अर्थव्यवस्थेचे एक साधन न राहता ते मानवतेच्या कल्याणासाठी आणि एका समृद्ध, समतोल आणि शाश्वत जागतिक समाजाच्या निर्मितीसाठी वापरले पाहिजे. शेवटी जागतिकीकरणाचा उद्देश वैश्विक गाव तयार करणे नसून तर एक आनंदी आणि समृद्ध वैश्विक कुटुंब निर्माण करणे हा असावा. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.